10th संपत आली आहे आणि करिअरचा प्रश्न पडलाय. ऑब्वियस आहे, कारण आता तर खरी रेस सुरू होते. तर बघा, करिअर सिलेक्ट करणं म्हणजे तुमच्या आयुष्याचे इम्पॉर्टंट डोर उघडणं आहे आणि त्याबद्दल आज छोटंसं डिस्कशन करूयात. जर तुम्हाला काही क्युरिओसिटी टाईप वर्क आवडत असेल, लाईक रिसर्च असेल, मेडिकल असेल, टेक्नॉलॉजीबद्दल असेल, कोणतीही क्युरिओसिटी टाईप असेल, तर तुम्ही सायन्स सिलेक्ट करू शकता. इफ इन केस तुम्हाला न्यूमरिकल फिगर्स आवडत असतील, लाईक बँकिंग झालं, फायनान्स झालं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी किंवा तुम्हाला स्टार्टअप टू मल्टीनॅशनलमध्ये काम करण्याची संधी पाहिजे असेल, तर हे तुम्हाला देऊ शकता कॉमर्स. आणि तुम्हाला जर्नलिझम, फिलॉसॉफी, हिस्ट्री, लिटरेचर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आवड असेल तर आर्ट्स घेऊ शकता. आता बघा, मी तुम्हाला फक्त 3 ऑप्शन सांगितले. याचा अर्थ एवढेच आहेत का? तर नाही. यू हॅव एन नंबर ऑफ ऑप्शन्स आणि त्यात पण सबटाईप्स तर अजूनच जास्त आहेत. या सगळ्या गोष्टींवर आपण बोलू डिटेल, पण हळूहळू. मला सांगायचं एवढंच आहे की करिअर सिलेक्शन असो किंवा करिअर घडवणं असो, या संपूर्ण प्रवासात श्री गजानन क्लासेस नेहमीच तुमच्यासोबत आहेत. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, करिअर सिलेक्ट करताना कोणाच्या सांगण्यावरून, मग मित्र असतील, नातेवाईक असतील, घरातले असतील किंवा आमच्यासारखं कोणीही असो, कोणाच्या सांगण्यावरून नाही, तर स्वतःच्या इंटरेस्ट, स्वतःचा माइंडसेट, स्वतःचा थॉट्स आणि स्वतः केलेल्या अभ्यासावरून आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला आयुष्यात काय करिअर घडवायचं आहे. थँक्यू.